यावर्षी या मैदानावरती चेंडू विकेटवर खूप फास्ट येतो आणि त्यामुळे खूप चांगली फलंदाजी या ठिकाणी होते। आणि मित्र हो, काल संध्याकाळी रात्री शेवटचा सामना जो झाला त्यामध्ये 39 धावांचा पाठलाग करत असताना किती दमछाक झाली ती आपण सर्वांनी पाहिली। या स्पर्धेमध्ये उत्तरोत्तर ही स्पर्धा रंगतदार स्थितीमध्ये होते आणि आज त्याही पेक्षा रंगतदार होणार आहे। आमचा सर्वांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवणारे आमचे मित्र काळबादेवी मंडप डेकोरेटर्स अँड साऊंड सिस्टीम, नीलकंठ मालनकर आणि त्यांचे सहकारी, आणि आम्हाला प्रत्यक्षात असलेल्या सौंदर्यापेक्षाही सुंदर करून दाखवणारे आमचे गौरव सावंत, त्यांची टीम YouTube लाईव्ह संपूर्ण जगभरामध्ये ही स्पर्धा पोहोचवत आहेत। आजचा तिसरा दिवस, पहिला सामना सुरू होतोय आणि आपण थेट जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये। ओव्हर टू प्रदीप देऊलकर। धन्यवाद शिंदे सर। उपस्थित सर्व तमाम क्रीडा रसिक प्रेक्षकांना आजच्या दिवशी प्रदीप देऊलकरचा मनपूर्वक नमस्कार। पंचांचा इशारा येतोय सामना सुरू झाल्याचा। मंगेश धुरी मेन पंच पाहायला मिळत आहेत। नाणेफेक जिंकतोय सुदैवी ठरतोय मुंबई 09 डोंगरी क्रिकेट संघ आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय टोपीला बोर्डिंग मैदानावरती। पहिलं बाबा परब मॅजिक पॉवर प्ले षटक पाहायला मिळतंय। गोलंदाज हाताळताना दिसतोय। पहिला चेंडू मिड ऑफला क्लिअर करण्याचा प्रयत्न आणि यावेळी 0 या धावसंख्येवरती माघारी परतावं लागेल। गोल्डन डकचा शिकार बनतोय तो आघाडीचा फलंदाज जिग्नेश पटेल डीजे। दिसतोय अर्थात पहिल्या चेंडूवरती मिड ऑफला क्लिअर करण्याचा प्रयत्न हा असफल निष्फळ ठरताना दिसतोय आणि 0 या धावसंख्येवरती माघारी परतावं लागलं। जिग्नेश पटेल याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज सुशांत गुरव मैदानात पावलं टाकताना दिसतोय। तर लास्ट स्ट्राइकिंगवरती सलामीवीर साजिद लाला हा फलंदाज पाहायला मिळतोय। महापुरुष पिंगुळी विपक्ष मुंबई 09 डोंगरी या दोन संघ दरम्यान सलामीची लढत पाहायला मिळत आहे। पहिलं षटक बाबा परब मॅजिक पॉवर प्ले षटक पाहायला मिळत आहे। अर्थात पहिल्या चेंडूवरती प्रतिस्पर्धी संघाला धक्का दिला जातोय, हादरा दिला जातोय आणि जिग्नेश पटेल 0 या धावसंख्येवरती एक मोठा मासा गळाला लागताना दिसतोय तो मुंबई 09 डोंगरी क्रिकेट संघाचा। क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे। उजव्या हाताचा फलंदाज अर्थात नंबर 3 वरती ज्या फलंदाजाची वर्णी लागते मिस्टर सुशांत गुरव हा स्ट्राइक यांच्या दिशेने पाहायला मिळतोय। तर दुसरा सलामीवीर नॉट स्ट्राइक यांच्या दिशेने तो साजिद लाला नावाचा फलंदाज। थेट कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं पहिल्या षटकाची सुरुवात पंचांच्या डाव्या साईडने राईट आर्म ओर्ध विकेट एंडने गोलंदाजी होताना दिसतंय ती सुशांतसाठी। यावेळी सुरेख चेंडू आडव्या बॅटने मिड विकेटला चेंडू क्लिअर करतोय। चेंडू जातोय बघता सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांसाठी।
च्या दृष्टीने लाभदायक ठरतोय, मात्र दुसऱ्या चेंडूवरती नवीन फलंदाज सुशांत गुरव मात्र आल्या आल्या आपला जलवा करिश्मा दाखवताना दिसतोय. एका मोठ्या फटक्याने आपलं वैयक्तिक खातं उघडताना दिसतोय. तर सांघिक धावसंख्येचा श्री गणेशा आरंभ पाहायला मिळतोय. तो नाममात्र 4 धावा एका गडीच्या मोबदल्यात. यावेळी सुरेख चेंडू गती परिवर्तनाचा उजव्या यष्टीवरचा चेंडूला स्टिअर केलं जात आहे. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये निर्णायक एकेरी धाव निघते. ज्या एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पाहायला मिळते ती नाममात्र 5 धावा एका गडीच्या मोबदल्यात. सलामीवीर जिग्नेश पटेल हा स्वस्तात माघारी परतल्यानंतर फलंदाजीची जबाबदारी सुशांत गुरव त्याच्या साथीला सलामीवीर साजिद लाला या 2 फलंदाजांवरती येऊन ठेवते. अर्थात डावकऱ्याचा सलामीवीर साजिद लाला यावेळी स्ट्राईक एंडच्या दिशेने पाहायला मिळतोय. पहिलं निर्णायक षटक, ज्या षटकांमध्ये धावांची लयलूट करणं हे क्रमप्राप्त. मात्र गोलंदाज लारा मात्र पहिल्या चेंडूवरती एक मोठा धक्का देतोय. प्राइस विकेट म्हणावी लागेल. आणि एका बाजूने उत्साहाचं वातावरण हे महापुरुष पिंगुळी क्रिकेट संघाच्या बाजूने. बघावं लागेल किती धावांचं षटक हे हाताळलं जाईल ते लाराकडनं. यावेळी सुरेख चेंडू आपल्या फॉलो थ्रू मध्ये सुरेख क्षेत्ररक्षण होतंय. गोलंदाज लारा याचं अजूनही खातं उघडणं बाकी ते फलंदाज डावकऱ्या हाताचा साजिद लाला याला पहिल्या षटकातील चेंडू 4 चेंडूंचा खेळ समाप्त होताना दिसतोय. नाममात्र 5 धावा नाणेफेक जिंकल्यानंतर टोपीवाला बोर्डिंगच्या आलिशान मैदानावरती प्रथम फलंदाजी करताना मुंबई 09 डोंगरी क्रिकेट संघ. यावेळी पंचांचा इशारा येतोय नो चेंडूचा. उजव्या यष्टीवरचा सुरेख चेंडू मात्र पंच दंडित करतायत आणि फलंदाजाला संधी मिळत आहे. अर्थात डावकऱ्या हाताचा फलंदाज साजिद लाला याला फ्री हिटची संधी मिळताना दिसतंय. बघावं लागेल या फ्री हिटच्या चेंडूवरती साजिद लाला आपलं खातं कशा प्रकारे उघडतोय. मोठा फटका निघेल की एकेरी धाव निघेल हे पाहणं औत्सुक्याचं राहील. अर्थात एकेरी धाव मिळते ती मुंबई 09 डोंगरी क्रिकेट संघाला. एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या धावफलकावर बदलली जाते ती नाममात्र 6 धावा एका गडीच्या मोबदल्यात. औचित्य बाबा परब मित्रमंडळ आणि मालवण स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित आंतरराज्यस्तरीय डे नाईट क्रिकेट स्पर्धा. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. यावेळी प्रयत्न निर्फळ ठरताना दिसतोय. ज्या चेंडूवरती फलंदाज साजिद लालाकडे कुठचंही उत्तर नव्हतं. अजूनही फलंदाजीचा सूर गवसत नाही तो साजिद लाला या फलंदाजाला. अर्थात नवीन फलंदाज सुशांत गुरवने मात्र चमकदार कामगिरी केली. चौकाराच्या साह्याने आपलं खातं उघडलं. मात्र सलामीवीर साजिद लाला याला अजूनही संघर्ष करावा लागतोय. तो या मैदानावरती सांघिक धावसंख्या स्थिरावली ती नाममात्र 6 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. पहिलं बाबा परब मॅजिक पॉवर प्ले षटक पाहायला मिळत आहे. यावेळी चेंडू ड्राईव्ह केला जातोय. ऑन साइडला शॉर्ट मिड विकेटचा क्षेत्ररक्षक येतोय. पहिल्या प्रयत्नामध्ये सुरेख चेंडूवरती ताबा मिळवताना दिसतोय. अर्थात बऱ्याच वेळानंतर एकेरी धावसंख्येने डावकऱ्या हाताचा फलंदाज साजिद लाला आपलं खातं उघडतोय. तर पहिल्या प्रारंभीच्या षटकाचा खेळ समाप्त होताना दिसतोय. सांघिक धावसंख्या नाममात्र 7 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. नाणेफेक सुदैवी ठरल्यानंतर टोपीवाला बोर्डिंगच्या मैदानावरती प्रथम फलंदाजी करताना मुंबई 09 डोंगरी क्रिकेट संघ. अर्थात या संघाची खूनगाठ बांधली गेली ती विपक्ष महापुरुष पिंगुळी संघासोबत. निर्धारित 6 षटकांचा सामना पहिल्या प्रारंभीच्या षटकाचा खेळ समाप्त होताना दिसतोय आणि उर्वरित अजूनही 5 षटक 30 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी. पंचांचा इशारा येतोय बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं षटक आपल्याला सिग्नल पाहायला मिळतोय पंच एमरोज अल्मेडा यांच्याकडनं. अर्थात गोलंदाज कुठचीही जोखीम घेऊन गोलंदाजी करेल महापुरुष पिंगुळी क्रिकेट संघाकडनं हे पाहणं औत्सुक्याचं राहील. महापुरुष पिंगुळी क्रिकेट संघाला नक्कीच 38 सर्कल मध्ये 4 क्षेत्ररक्षक क्षेत्ररक्षणासाठी लावणं हे बंधनकारक असेल. फक्त एक क्षेत्ररक्षक आपल्याला 38 सर्कल मध्ये बाहेर ठेवता येणार. अर्थात 9 खेळाडू आपल्याला महापुरुष पिंगुळी क्रिकेट संघाचे मैदानात पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीमध्ये बदल होताना दिसतोय. वैयक्तिक पहिलं तर सांघिक दुसरं षटक महापुरुष पिंगुळी क्रिकेट संघाकडनं हाताळताना दिसतोय तो मिस्टर जगदीश नावाचा गोलंदाज.
पहिलं षटक हे महापुरुष पिंगुळी क्रिकेट संघाकडनं हाताळलं गेलं होतं. अर्थात लारा नावाचा गोलंदाज पहिल्या चेंडूवरती एक मोठा धक्का दिला होता मुंबई 09 डोंगरी क्रिकेट संघाला. अर्थात आघाडीचा फलंदाज जिग्नेश पटेल हा 0 या धावसंख्येवरती माघारी परतला. त्यानंतर नवीन फलंदाज सुशांत गुरव वैयक्तिक 5 धावांवरती फलंदाजी करताना दिसतोय, तर त्याचा संघ साथीदार सलामीवीर साजिद लाला नाममात्र एकेरी धावसंख्येवरती खेळताना दिसतोय. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं जगदीश गोलंदाजीसाठी सज्ज होताना दिसतोय, तो डावखुराताचा फलंदाज साजिद लालासाठी. यावेळी चेंडू ड्राईव्ह करण्याची सुसंधी मिळते. चेंडू कव्हरच्या डोकीवरनं सीमारेषेजवळ जाताना दिसतोय आणि बघता बघता या इनिंग मधील दुसऱ्या चौकाराची नोंद होत आहे मुंबई 09 डोंगरी क्रिकेट संघासाठी. डीजे बऱ्याच वेळानंतर जो धावांसाठी संघर्ष करत होता खेळाडू अर्थात साजिद लाला, त्याला मात्र सुसंधी मिळते यावेळी हात खोलण्याची आणि कव्हरच्या दिशेने सुरेख फटका पाहायला मिळतोय, तो 4 धावांसाठी. चौकाराच्या सहाय्याने सांघिक धावसंख्या डबल फिगरमध्ये 11 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. यावेळी डाव्या यष्टीवरचा चेंडू यष्टीरक्षकाला चकवा देतोय. चेंडू जातोय 5 लेगच्या क्षेत्रामध्ये. शर्थीचे प्रयत्न सीमारेषेजवळ पाहायला मिळत आहेत. अर्थात चेंडूची परती विलंबाने होताना पाहायला मिळत आहे आणि निर्णायक 3 धावा जोडल्या जात आहेत त्या मुंबई 09 डोंगरी क्रिकेट संघासाठी. 3 धावेने सांघिक धावसंख्या पुढे सरसवताना दिसते. ती 14 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. आता मात्र धावांचा वेग वाढताना दिसतोय, तो मुंबई 09 डोंगरी क्रिकेट संघासाठी. डाव्या उजव्या हाताची जोडगोळी स्ट्रायकिंगच्या दिशेने सुशांत गुरव एका चौकाराच्या साह्याने फलंदाजी करताना दिसतोय, तर त्याचा संघ साथीदार अर्थात आघाडीचा सलामीवीर फलंदाज साजिद लाला हा नॉन स्ट्रायकिंगच्या दिशेने. यावेळी रणनीती बदलली जाते गोलंदाजाकडनं, म्हणजे पंचांच्या डाव्या साईडने राईट आर्म ओव्हर द विकेट यांनी गोलंदाजीसाठी सज्ज होताना दिसतोय, तो उजव्या हाताचा फलंदाज सुशांत गुरवसाठी. 3 शतरक्षक 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळत आहेत. एक डीप लॉंग ऑफ, त्याचप्रमाणे डीप मिड विकेट. यावेळी सुरेख फटका, चेंडू टोलवला जातोय डीप पॉइंटच्या दिशेने. फलंदाजाला हात खोलण्याची सुसंधी मिळत आहे आणि या इनिंग मधील तिसऱ्या चौकाराची नोंद होत आहे मुंबई 09 डोंगरी क्रिकेट संघासाठी. यस डीजे षटकांना 38 सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षण करण्याची मुभा आणि या संधीचा फायदा उठवून त्या संधीचं सोनं करताना दिसतोय तो सुशांत गुरव नावाचा फलंदाज. जगदीश डावखुराताचा फलंदाज यावेळी सज्ज होताना दिसतोय. चेंडू टोलवला जातोय मिड ऑफला. एक सुरेख धाव पाहायला मिळत आहे. फेक मात्र थोडीशी खराब पाहायला मिळत आहे. अर्थात सुशांत गुरव सुरेख रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल आणि एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पाहायला मिळत आहे 19 धावा धाव फलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. प्रारंभीच्या षटकांमध्ये धावांसाठी संघर्ष, त्यानंतर दुसरं षटक हे थोडंसं लाभदायक ठरताना दिसतंय ते मुंबई 09 डोंगरी क्रिकेट संघासाठी. यावेळी बॅटची लिडिंग एज अर्थात थोडीशी चूक होताना दिसते यष्टीरक्षक याच्याकडनं. साजिद लाला याला मात्र तंबूचा रस्ता धरावा लागला असता, मात्र शेवटच्या क्षणी चेंडू जमिनीला दान होताना दिसतोय आणि सुदैवी ठरताना दिसतोय डावखुराताचा फलंदाज साजिद लाला. षटक क्रमांक दुसरं अर्थात दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ समाप्त. 19 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. नाणेफेक सुदैवी ठरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना मुंबई 09 डोंगरी क्रिकेट संघ. यावेळी सुरेख चेंडू, परफ्यूम डिलिव्हरी म्हटलं तर वावगं ठरणार नाही. गोल्डन स्पॉटवर चेंडू पडल्यानंतर ऐन मोक्याच्या क्षणी उसळी घेतोय, थेट विसावतोय. यष्टीरक्षक याच्या हातामध्ये ज्या चेंडूवरती साजिद लालाकडे कुठचंही उत्तर नव्हतं आणि प्रारंभीची 2 षटकं 12 चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर 19 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. अजूनही उर्वरित 4 षटकं 24 चेंडूंचा खेळ बाकी. तोपर्यंत ऐकूया आमच्या डीजे कडनं एक सुगम संगीत.
चेंडूंचा खेळ समाप्त होताना दिसतोय. सांघिक धावसंख्या 19 धावा एका गडीच्या मोबदल्यात. पहिलं षटक एक किफायतीदार उपयुक्त गोलंदाजी लाराची, त्यानंतर दुसरं षटक बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं षटक. मात्र त्या षटकांमध्ये धावांची लयलूट पाहायला मिळाली आणि संघ यावेळी सुस्थितीत पाहायला मिळतोय तो मुंबई 09 डोंगरी क्रिकेट संघ. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू होतोय. कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं गोलंदाज सज्ज होताना दिसतोय तो महापुरुष पिंगुळी क्रिकेट संघाचा लारा यावेळी सज्ज होताना दिसतोय. ज्या गोलंदाजाने या इनिंगची सुरुवात केली होती तोच गोलंदाज यावेळी षटक क्रमांक 3 महापुरुष पिंगुळी क्रिकेट संघाकडनं हाताळताना दिसतोय. स्ट्राईक एंडच्या दिशेने सुशांत गुरव उजव्या हाताचा फलंदाज. नॉन स्ट्राईक एंडवरती अजूनही संघर्ष पाहायला मिळतोय साजिद लाला याचा धावसंख्येसाठी. पंचांच्या डाव्या साईडने राईट अप ओव्हर द विकेट एंडने यावेळी रिव्हर्स स्वीपचं अस्त्र आपल्याला पाहायला मिळतंय. सुशांत गुरव याचा चित्र विचित्र फटका, एका अचूक टप्प्यावरचा चेंडू यावेळी थेट विसावला जातोय तो यष्टीरक्षक याच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूने सांगता होताना दिसतंय ती गोलंदाज लारा याच्या गोलंदाजीवरती. आतापर्यंत 13 चेंडूंचा खेळ समाप्त. 19 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. या स्पर्धेचा तिसरा दिवस. मात्र सलामीची लढत मुंबई 09 डोंगरी विपक्ष महापुरुष पिंगोळी. यावेळी उजव्या यष्टीवरती शपल होतोय. चेंडू टोलवला जातोय, भिरकावला जातोय. लॉंग लेग सीमारेषेच्या दिशेने 6 धावांसाठी. पहिलं चेंडू रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न झाला तो सुशांत गुरवकडनं. मात्र दुसऱ्या चेंडूवरती खरपूस समाचार घेतला जातोय गोलंदाज लारा याचा. रणनीती बदलली गेली. सुशांत गुरवकडनं उजव्या यष्टीवरती शपल झाला, आपल्या फटक्यांसाठी जागा निवडली आणि लॉंग लेग सीमारेषेच्या दिशेने आकाशाला गवसणी घालत जाणारा गगनभेदी फटका या इनिंग मधील पहिल्या षटकाराची नोंद होते ती सुशांत गुरव याच्या खाती. पाव शतक फलकावर 25 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. यावेळी रिव्हर्स स्वीपचा देखना फटका. चेंडू ट्रॅव्हल करतोय डी पॉइंट सीमारेषेच्या दिशेने 4 धावांसाठी. डीजे एकोणतीस धावा. मात्र त्यामध्ये 21 धावांचा वाटा 20 धावांचा वाटा पाहायला मिळतोय तो सुशांत गुरव याचा. या मैदानावरती फलंदाजीचा सूर गवसतोय सुशांत गुरवला. दडपण निर्माण केलं जात आहे, हल्ला चढवला जातोय तो लारा या गोलंदाजावरती. यावेळी उजव्या यष्टीवरचा खोलवर टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह केला जातोय. शतरक्षक चेंडू मध्ये शर्यत पाहायला मिळत आहे. अखेरच्या क्षणी चेंडू शर्यत जिंकतोय आणि चेंडू सीमा पार होतोय 4 धावांसाठी. डीजे पहिलं षटक अवघ्या 7 धावांचं हाताळलं होतं. एक गडी बाद केला होता, अर्थात जिग्नेश पटेलला माघारी परतवलं होतं. मात्र लारा तोच गोलंदाज तिसऱ्या षटकांमध्ये महागडा ठरताना दिसतोय. 4 चेंडूंवरती 14 धावा खर्च करताना दिसतोय. अर्थात सुशांत गुरव या गोलंदाजावरती हल्ला चढवताना दिसतोय. सुशांत गुरव सोबत गुडघे टेकायला लावतोय गोलंदाजाला. यावेळी उजव्या यष्टीवरती शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न. निर्णायक एकेरी धाव आपल्याला पाहायला मिळते ती मुंबई 09 डोंगरी क्रिकेट संघासाठी. पंचांचा इशारा येतोय लेग बाईचा आणि एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या 34 धावा धाव फलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. सलामीवीर स्वस्तात माघारी परतला तरी त्याची कुठचीही उणीव आम्ही भासू देणार नाही या ठाम इराद्याने आत्मविश्वास आणि मनोबलाने खेळणारा पाहायला मिळतोय तो सुशांत गुरव. अर्थात सुशांत गुरवचे बाहू स्फुरण होताना दिसत आहेत. एका लय मध्ये फलंदाजी करताना दिसतोय. मात्र दुसऱ्या बाजूने त्याला साथ द्यावी लागेल तो डावकऱ्या हाताचा फलंदाज साजिद लाला. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू लारा या गोलंदाजाचा. पंचांच्या डाव्या साईडने राईट अप ओव्हर द विकेट एंडने गोलंदाजी करताना दिसतोय. अर्थात यावेळी स्ट्राईक एंडच्या दिशेने असेल डावकऱ्या हाताचा फलंदाज साजिद लाला.
या वेलोर फुलटाचा चेंडू ड्राईव्ह केला जातोय, जमिनीला गरंगत येणारा फटका कव्हरच्या दिशेने पहिल्या प्रयत्नामध्ये सुरेख क्षेत्ररक्षण केलं जातंय. चेंडूची परती ही स्ट्राईक एंडच्या दिशेने होतंय आणि 3 षटकं 18 चेंडूंचा म्हणजे निम्मा षटकांचा खेळ समाप्त होताना दिसतोय. सांघिक धावसंख्या धावफलकावर 35 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. पहिलं षटक अवघ्या 7 धावांचं, त्यानंतर धावांमध्ये उभारी घेताना दिसतोय तो मुंबई 09 डोंगरी क्रिकेट संघ. उर्वरित 3 षटकं मात्र 3 षटकांवरती कशा प्रकारे फलंदाजी होतंय, किती धावांचा डोंगर मनोरा उभा केला जातोय महापुरुष पिंगुळी क्रिकेट संघासमोर, हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवरती पहिला बदल होतोय. आमचे साथी समालोचक सन्मान श्री नाना नाईक मायक्रोफोनवरती जोडले जात आहेत. तर मी प्रदीप देऊळकर आपल्या तमाम क्रीडारसिक प्रेक्षकांची क्षणिक विश्रांतीसाठी रजा घेतोय. माझं नाव आर्यन आहे. हा अमर, हा बबन, हा प्रदीप, हा चेतन. ओके, थँक्यू. देवलकर सर, बाबा परब मित्रमंडळ आणि मालवण असोसिएशन टेनिस बॉल राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचा महासंग्राम आजचा तिसरा दिवसात या ठिकाणी मान्यवर कक्षामध्ये उपस्थित असणारे सर्व मान्यवर, या स्पर्धेत सहभागी झालेले क्रिकेटवीर आणि तमाम क्रीडा रसिकांचं मी नाना नाईक आमच्या समालोचन कक्षाकडनं सर्वांचं आदरपूर्वक स्वागत करतोय. सामना रंगतोय या मैदानामध्ये मुंबई 09 डोंगरी वर्सेस महापुरुष पिंगुळी या 2 संघादरम्यान रंगतोय. प्रथम फलंदाजी करतायत ते मुंबई 09 डोंगरी संघ. आता मात्र स्ट्राईक एंडवरती फलंदाजी साठी सज्ज होतोय सजित लाला. डावखुऱ्या शैलीचा फलंदाज, त्याला साथ देण्यासाठी सुशांत गुरव हे नॉन स्ट्राईक एंडवरती. आणि ही गोडजोडी, ही भागीदारी जी रचली आहे, ही थांबवण्याची जबाबदारी पिंगुळी संघाच्या वतीनं गुड्डू नावाचा गोलंदाज वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि सांघिक कोट्यातील 4थं षटक टाकण्यासाठी. मुंबई 09 डोंगरी संघ मुंबईवरून याच मैदानात दाखल झाला. निश्चितच गप्प राहिला तर दुनिया तुम्हाला गुलाम करेल, पण लढत राहिला तर हीच दुनिया तुम्हाला सलाम करेल. या मैदानात तुम्हाला लढावं लागेल, एक इतिहास रचावा लागेल दोन्ही फलंदाजांना. निश्चित अतिशय सुरेख चेंडू, पंचांचं वाईटची दाद मागतायत, परंतु पंच दोन्ही अनुभवाचे ठेवा असलेले. हा चेंडू खेळण्याजोगा होता, हा चेंडू फलंदाजी करण्यास योग्य होता, याचं समर्पक प्रत्युत्तर देताना दिसत आहेत ते पंच अमरोज अल्मेडा सर. आणि स्ट्राईकवर पंच आहेत मंगेश धुरी. सन्माननीय मयूर स्पोर्टचे सर्वेसर्वा सन्माननीय भालेकर सर यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. बाबा परब मित्रमंडळ आणि मालवण असोसिएशन या स्पर्धेदरम्यान तरी त्यांना विनंती आहे की त्यांनी मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. या स्पर्धेसाठी पंचांच्या अंगावर जी जर्सी आहे, समालोचकांच्या अंगावर जी जर्सी परिधान झालेली आहे ती सन्माननीय मयूर स्पोर्टचे सर्वेसर्वा भालेकर सर यांनी पुरस्कृत केलेली आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक सामन्याचा सामनावीर देखील एक आकर्षक टी शर्ट परिधान केलं जात आहे, ते सुद्धा मयूर स्पोर्टचे सर्वेसर्वा भालेकर सर आपले मनपूर्वक आभार. आमच्या समालोचन कक्षाकडनं पंचांच्या टीम करून देखील आपले मनपूर्वक आभार. अतिशय सुंदर आणि देखना फटका, बराच काळ हवेत असणारा चेंडू नो मॅन्स लँड मध्ये जमिनीवर विसावतो. एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावात पाहायला मिळते. चित्त्याच्या वेगावरनं 2 धावा सहज या ठिकाणी प्राप्त करता येते दोन्ही फलंदाज. निश्चितच अतिशय सुंदर या ठिकाणी धावसंख्या रचताना दिसतोय मुंबई 09 डोंगरी संघ. महापुरुष पिंगोळी क्रिकेट संघानं निश्चितच
पुढील होणाऱ्या षटकांमध्ये रोखावं लागेल ही फलंदाजी, परंतु या मैदानात धावांचा डोंगर उभारणार या मनोइराद्यानं पावलं पडली ती साजिद लाला आणि त्यांना साथ देण्यासाठी सुशांत गुरव. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती साजिद लाला सज्ज होतोय. समोरील गोलंदाज गुड्डू नावाचा आतापर्यंत 3 चेंडूचा मारा सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. फक्त 2 धावा खर्ची घालतोय 3 चेंडूमध्ये. आता मात्र काहीसा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा 9 चेंडू म्हणून देखील घोषित होतोय. आणखी एक अवांतर धाव पाहायला मिळते. बॅटने निघालेले 1 आणि 9च्या रूपानं मिळालेले 1 धाव, अशी 2 धावा आणि एक फलंदाजाजवळ नामी संधी चालून येते ती म्हणजे सुशांत गुरव. या फलंदाजाला फ्री हिटची पाहायचंय. फ्री हिटच्या चेंडूवरती सुशांत गुरव नावाचा फलंदाज कोणत्या प्रकारे फलंदाजीतून चमत्कार दाखवतोय. सीमारेषेच्या बाहेर पाठवतोय चेंडू की त्याच्या समोर असलेला गोलंदाज गुड्डू आपल्या गोलंदाजीतून झालेली चूक सुधारण्याची निश्चितच संधी असेल ते गुड्डू याच्याजवळ रोखावं लागेल समोरच्या फलंदाजाला या चेंडूवरती, अन्यथा मोठा फटका देखील खेळू शकतो. कोणतं अस्त्र रोखणारं निघतंय गुड्डूच्या गोलंदाजीतून या मैदानात पाहणं जोगं ठरेल. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षणामध्ये रचना पाहायला मिळते. लॉंग ऑफ लॉंग ऑन काऊ कॉर्नरच्या ठिकाणी मिड विकेट, शॉर्ट फाईन लेग पॉइंट, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बाउंड्री लाईनवरती क्षेत्ररक्षण तैनात केलं. क्षेत्ररक्षण भेद घेण्याचं आव्हान दिलं होतं फलंदाजाला, परंतु अतिशय सुरेख चेंडूचा मारा पाहायला मिळतो तो गुड्डू याच्याकडनं. फक्त एकेरी धावेत समोरील फलंदाजाला जखडून ठेवण्यात यश संपादन होते. आतापर्यंत धावसंख्या पोहोचते ती एका गड्याच्या मोबदल्यात 40 या धावसंख्येवरती. चौथ्या षटकाचं मध्यंतर होतंय. पाहायचंय ह्या मध्यंतरानंतर अजूनही उर्वरित 2 चेंडूंचा मारा करणं शिल्लक गुड्डू याच्या गोलंदाजीचा. साजिद लाला पाहायचंय आतापर्यंत 4 चौकाराने एका षटकारानं नटलेल्या खेळीला कितपर्यंत या सामन्याचं रूप ओलांडून देतोय. जिसमें है दम वो है झगमा टिकम या मैदानामध्ये उपस्थित होतोय. झगमा तुझं सुद्धा या स्पर्धेदरम्यान स्वागत. गोलंदाजी मार्कवर गुड्डू. आता मात्र पुन्हा एकदा फटका फसलाय, परंतु अतिशय सुरेख प्रयत्न होता क्षेत्ररक्षकाचा, परंतु प्रयत्नापासून वंचित राहतोय. एकेरी धावात रूपांतर होतंय. एका बाजूला साजिद लाला आक्रमक पवित्र धारण करून फलंदाजी करण्याचा मनोदय दिसतोय. तर पाहायचंय त्याला साथ देण्यासाठी दुशांत गुरव आता मात्र स्ट्राईक एंडवरती सज्ज होतोय. दुशांत गुरव सुद्धा अतिशय सुंदर फलंदाजी साकारतो या मैदानामध्ये. अतिशय सुरेख चेंडू, समोरील फलंदाजाला जखडून ठेवणारा चेंडू, एक निर्धाव चेंडू मध्ये सांगता होते. अशा रीतीने 4 षटकांची सांगता होते. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती एका गड्याच्या मोबदल्यात 41 धावा. डीजे राजाराम वॉरियर्स वर्सेस शिरसाट स्पोर्ट पुणे. दोन्ही दिग्गज संघ आहेत. आपली फॉर्मॅलिटी पूर्ण करायची आहेत. आपली प्लेइंग लिस्ट आयोजकांजवळ द्यायची आहे. या इनिंगच्या सांगण्यानंतर आपली नाणेफेक देखील केली जाईल. गोलंदाजी मार्कवर येतोय गुलाम. त्याच्या समोर डावकऱ्या शैलीचा साजिद लाला पाहायला मिळतोय.
अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. 12 चेंडूंचा खेळामध्ये पाहायचंय कोणत्या प्रकारे आक्रमण दर्शवतोय प्रथम फलंदाजी करणारा मुंबई 09 डोंगरी संघ. गुलाम नावाचा गोलंदाज पहिला चेंडू घेऊन जातोय. अतिशय देखना फटका, निश्चितच मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू जातोय फरार. 6 धावांसाठी साजिदच्या बॅट मधून निघालेल्या 6 धावा. या 6 धावानं धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या पोहोचते ती 47 या धावसंख्येवरती. आता मात्र चांगलं कमबॅक पाहायला मिळतंय या गुलाम या गोलंदाजाकडून. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार पाहायला मिळाला, परंतु दुसऱ्या चेंडूवरती अतिशय सुरेख गोलंदाजी. चेंडू निर्धाव थेट यष्टीरक्षच्या हातामध्ये विसावतोय. पंचांजवळ काहीशी वाईटची दाद मागतात, परंतु पंच मंगेश धुरी मात्र तटस्थ. आता मात्र बराच काळ हवेत असणारा चेंडू झेलखाली क्षेत्ररक्षक पोहोचतोय. पाहायचंय अतिशय सुंदर या ठिकाणी झेल चेटतोय. जी 47 धावांची अभेद्य भागीदारी चालली होती, पहिला गडी बाद झाल्यानंतर दुसऱ्या गड्यासाठी ही भागीदारी कुठेतरी थांबवण्यात यश संपादन होते. ते गुलाम या गोलंदाजाला स्वतः गोलंदाज स्वतः क्षेत्ररक्षक 47 धावांची भागीदारी या ठिकाणी थांबते. डीजे पडतायत ती रोहन या फलंदाजाची. रोहन पारकर पाहायचा एका बाजूला आता सुशांत गुरव नावाचा फलंदाज, त्याला साथ देण्यासाठी रोहन पारकर. 19 धावांची अभेद्य खेळी करत साजिद लाला मैदानाच्या दिशेने जातोय. 25 धावांवरती नाबाद फलंदाजी आपल्या संघासाठी योगदान देताना दिसतोय गुलाम. आता मात्र अतिशय सुंदर फटका, मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातोय फरार. 6 धावांसाठी सुशांत गुरवाच्या बॅट मधून निघालेला दुसरा षटकार. धावसंख्या अर्धशतकाच्या पलीकडे निघतोय. तर 53 या धावसंख्येवरती अतिशय चांगली फलंदाजी पाहायला मिळते. म्हणजे आपल्याला या स्पर्धेत आव्हान टिकवण्यासाठी जो धावांचा डोंगर हवा होता तो धावांचा डोंगर उभारताना दिसतोय. काहीसा उजव्याच्या बऱ्याच बाहेर जाणारा चेंडू निश्चितच खराब चेंडू, आणि खराब चेंडूला योग्य ती शिक्षा पंचांकडून केली जाते. एक अवांतर धाव वाईटच्या स्वरूपात मिळतात. मंगेश धुरी हे दोन्ही पंच भुई समांतर करून वाईटची खूण दर्शवतात आणि एक अवांतर धावेनं धाव फलकात पुन्हा एकदा बदल होतोय. तो 54 धावसंख्येवरती काहीसा गोलंदाजावरती दबाव निर्माण होतोय. समोरील फलंदाज काहीसा आक्रमक पवित्रा धारण करत या मैदानामध्ये फलंदाजी साकारतोय. 4 चौकार 2 षटकारांच्या साह्यानं आता मात्र कुठेतरी फटका फसला. पायचं जेलखाली क्षेत्ररक्षक पोहोचतोय का, परंतु नो मॅन्स लँड पद्धतीने चेंडू खाली येतोय. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेत आणि रोहन पारकरची कमाल करावी लागेल. निश्चितच सुरेख रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. अशा रीतीने 3 धावा या ठिकाणी पूर्ण करतोय. सुरेख चित्त्याच्या चपाईनं या ठिकाणी धावा जमवताना दिसतोय. प्रथम फलंदाजी करत असणारा मुंबई 09 डोंगरी संघ या 3 धावानं अतिशय सुरेख धावसंख्या उभारतोय. धावसंख्या पोहोचते ती 57 या धावसंख्येवरती.
आता मात्र प्रथम स्ट्राईक एंडवरती संधी मिळते ती रोहन पारकर पाहायचंय समोरील फलंदाज म्हणजे प्रारंभीचा पहिली फलंदाज दिग्नेश परब हा बाद झाल्यानंतर साजिद लाला यानं चांगले फलंदाजी साकारले 19 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलंय सुशांत गुरव 4 चौकार आणि 2 षटकाच्या साह्यानं अजूनही नाबाद फलंदाजी करत संघाला योगदान देतोय संधी आहे आता मात्र रोहन पारकर या फलंदाजाला आपल्या फलंदाजीचा करिश्मा दाखवण्यासाठी आता मात्र बराच हवेत असणारा चेंडू पाहायचाय फटका फसलाय जेलखाली पोहोचतोय का क्षेत्ररक्षक परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू खाली उतरतोय आणि त्या फटक्याचं रूपांतर 2 धावात होतंय सुंदर फलंदाजी पाहायला मिळते ते रोहन पारकर याची षटकाची देखील सांगता होते काहीसं महागडं षटक पाहायला मिळते क्षेत्ररक्षण करणारा महापुरुष पिंगोळी या संघाच्या गोलंदाजाकडून गुलाम हा गोलंदाज 18 धावा तब्बल कुटतात या षटकामध्ये परंतु एक महत्वपूर्ण गडी मात्र बाद होतोय धावसंख्या पोहोचते ती 59 आणि या इनिंगची सांगता करणारं शेवटचं षटक आणि पाहायचंय हे शेवटचं षटक म्हणजे हाणामारीचं षटक टाकण्यासाठी कोणता गोलंदाज या ठिकाणी मैदानामध्ये येतोय तोपर्यंत जाऊया डीजेच्या सुमधुर संगीताजवळ आपल्या मैदानाच्या उजव्या बाजूला मंचेकर वडापाव सेंटर आहे उत्कृष्ट चहा मिळतो आस्वाद घ्यायला हरकत नाही मंचेकर बंधू धन्यवाद शिरसाट स्पोर्ट्स पुणे संघ आपला सहकारी समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे शिरसाट स्पोर्ट्स पुणे संघ राजाराम वॉरियर्स क्रिकेट संघ आपला सहकारी या ठिकाणी पाठवायचा आहे शिरसाट स्पोर्ट्स संघाचे सहकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत या ठिकाणी निश्चितच नामी संधी होती धावचीच्या स्वरूपात बाद करण्याची परंतु एकदा वेळ गेली की पुन्हा येत नाही याचं प्रत्युत्तर पाहायला मिळतं या मैदानामध्ये पहिला चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय गुड्डू या गोलंदाजाचं या अगोदरचं षटक देखील गुड्डू याने अतिशय सुंदर हाताळलं होतं फक्त 6 धावा खर्च घातली होती म्हणूनच महापुरुष पिंगोळी क्रिकेट संघाच्या कर्णधारानं जो विश्वास ठेवलाय तो आता मात्र सार्थकी ठरवायचा या षटकामध्ये पहिला चेंडू निर्धाव टाकल्यानंतर त्याच्या समोर सुशांत गुरव आता मात्र अतिशय सुरेख फटका पॉईंटच्या दिशेने चेंडू टोलवलाय पॉईंटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती तुटून क्षेत्ररक्षण करतोय अतिशय सुरेख क्षेत्ररक्षणाचा नजराना एका धावेवरती जखडून ठेवतोय आता मध्ये शेवटच्या षटकातील 2 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय 1 धाव खर्ची घालतोय आणि एका धावेनं धाव फलक घालत राहते धावसंख्या पोहोचते ती 2 गड्यांच्या मोबदल्यात 60 या धावसंख्येवरती अतिशय सुंदर गुणलेखन या ठिकाणी गवंडी सरांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय गोलंदाज या ठिकाणी गुंडू पाहायला मिळतोय 2 चेंडूंचा खेळ पूर्ण होतोय आता मात्र रोहन पारकर याच्याजवळ पुन्हा एकदा संधी येते पहिल्या चेंडूचा प्रहार केला त्यावेळी 2 धावा पूर्ण केल्या ते रोहन पारकर याने आता मात्र एक मोठा प्रहार पाहायला मिळेल असं वाटतंय परंतु ह्या पटक्यापासून त्याला वंचित ठेवण्यासाठी कोणतं गोलंदाजीतून अस्त्र वापरतोय गुंडू नावाचा गोलंदाज पाहण्याजोगं ठरेल क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये तैनात करतोय काहीसा क्षेत्ररक्षणाच्या चक्रव्यूहात फसवण्याचा प्रयत्न गुंडू याचा रोहन पारकर याला आता मात्र शॉर्ट पिपचा चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू टोलवला 1 धाव तर निश्चित पूर्ण करतो निश्चितच या ठिकाणी सुशांत गुरव सारखा फलंदाज स्ट्राईक एंडवरती खेळण्यासाठी सज्ज होतोय एकेरी धावात रूपांतर होतंय एकेरी धावेनं धावफलक आता मात्र रंगवताना दिसत आहेत 3 चेंडूंचा खेळ संपतोय आणि या इनिंगची सांगता करणारे शेवटचे 3 चेंडू शिल्लक 3 चेंडूंमध्ये पाहायचंय गोलंदाज कोणत्या प्रकारे समोरील फलंदाज जो 4 चौकार आणि 2 षटकाच्या साह्यानं आपल्या खेळी जी नटली आहे ती खेळीला पूर्णविराम देतोय की आक्रमकता अजूनही या मैदानामध्ये शेवटचे 3 चेंडूवरती मोठे प्रहार पाहायला मिळतात सुशांत गुरव या फलंदाजाकडनं आता मात्र पुन्हा एकदा फटका फसलाय बराच काळ हवेत असणारा चेंडू क्षेत्ररक्षक जेलच्या खाली येतोय आणि ही खेळी या ठिकाणी थांबवण्यात यश संपादन होतंय ते गुंडू या गोलंदाजाला सुशांत गुरव या ठिकाणी बाद होतोय डीजे
धन्यवाद डीजे. या ठिकाणी सुशांत गुरव हा फलंदाज बाद होतोय. तब्बल 35 धावांचं योगदान आपल्या संघासाठी देतोय. सुंदर फलंदाजी सुशांत गुरव याच्या बॅटमध्ये पाहायला मिळाली. या स्पर्धेदरम्यान वैयक्तिक धावसंख्या सर्वाधिक उच्चांक गाठतोय तो सुशांत गुरव आतापर्यंत. अतिशय सुंदर लेग बायची खूण दर्शवत आहेत. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते गुंडू या गोलंदाजाकडनं. या षटकात समोरील फलंदाजांना मात्र रोखण्यात यश संपादन होताना दिसतंय ते मुंबई 09 डोंगरी संघ. काहीशा गोलंदाजांकडनं काहीशे धावा जास्त गेलेत, परंतु गुंडू नावाचा गोलंदाज आपल्याला नावाला शोभेल अशी गोलंदाजी या मैदानात उतरताना दिसतोय. निश्चितच आपल्याला कर्णधारांना जो विश्वास ठेवलाय तो सार्थकी ठरवतो. या शेवटच्या षटकामध्ये स्ट्राईक एंडवरती नौका फलंदाज म्हणजे सुशांत गुरव याच्या जागेवरती मैदानात आलेला फलंदाज पाहायला मिळतोय तो म्हणजेच रोहन. म्हणजे दोन्ही रोहन असे फलंदाज पाहायला मिळत आहेत. शेवटच्या चेंडूचा सामना करण्यासाठी रोहन सज्ज होतोय. पाहायचा या शेवटच्या चेंडूवरती लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये अतिशय सुरेख चेंडू. या ठिकाणी निश्चितच थर्ड अंपायरशी या ठिकाणी घोषणा केली जाते. या ठिकाणी पाहायचं धावचीची नामे संधी. आता नॉन स्ट्राईक एंडवरती निश्चितच गडी बाद होईल, परंतु पाहायचं पहिली धाव पूर्ण झाली आहे का थर्ड अंपायरचा निर्णय येणं बाकी. या ठिकाणी तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत सन्माननीय दीपक धुरी सर पाहायला मिळत आहेत. हॅलो. निश्चितच शेवटचा निर्णय येणं बाकी. आणि या ठिकाणी नाना तिसरा पंच एकच मिनिट सर. तिसरा पंच या ठिकाणी दीपक धुरी ठरवतायत की हा फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद होतोय. धाव संख्या पोहोचते ती 62 धावा. विजयासाठी 63 धावांचं उद्दिष्ट. हे उद्दिष्टात पार करण्यासाठी पुढील इनिंग मध्ये कोणता बदल होतोय तर निश्चितच मायक्रोफोन वरती आपले वरिष्ठ समालोचक सन्माननीय राजा सामंत सर यांच्यावर माईक सुपूर्द करतोय. ओव्हर टू शिंदे सर. हॅलो 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 हॅलो. राजाराम वॉरियर्स शिरसाट संघ पुणे दोन्ही कर्णधारांनी कृपया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. नाणेफेकीसाठी आपण दोन्ही संघाचे संघनायक प्रेझेंटेशन बॉक्समध्ये कृपया आपली उपस्थिती दाखवा. निलेश राणे चषक 2022 या राष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये जमलेल्या तमाम पदाधिकारी, सन्माननीय महनीय व्यक्ती, क्रीडा रसिक मित्र हो, आपलं बाबा परब मित्रमंडळ आणि मालवण स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या वतीने मनपूर्वक स्वागत. पहिला सामना सुरू आहे तिसऱ्या दिवसाचा. आजही रंगतदार स्थितीमध्ये हे मैदान खचाखच भरणार आहे. कालच्या सारखीच मजा आजही येणार आहे. कालपर्यंत आपल्याला 2 संघ सेमीफायनल साठी मिळाले आहेत. दानिश 11 देवबाग आणि दुसरा संघ मिळाला आहे रोहित स्पोर्ट्स. आज आपल्याला आणखीन 2 संघ मिळणार आहेत. उद्या सेमीफायनल आणि फायनलचे सामने रंगतील. व्यासपीठावरती कबड्डी क्षेत्रातील काही नावं या ठिकाणी मोठमोठी आलेली आहेत. मी बाबा परब यांना विनंती करतो की तुषार साळगावकर यांचं या ठिकाणी स्वागत करा. त्यांच्यासोबत हेमंत गावडे, दाजी रेडकर, प्रथमेश सावंत हे 4ही मान्यवर. कबड्डीची स्पर्धा मसुऱ्याला आहे, परंतु आपली टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आहे. बाबा परब मित्रमंडळ आपलं आहे. इथे भेट दिली पाहिजे म्हणून भेट द्यायला आलेले आहेत. त्यांचं स्वागत सन्माननीय बाबा
09 डोंगरी बंबई और महापुरुष 11 पिंगोली के बीच में। पहले इनिंग में 4 विकेट के नुकसान के ऊपर 62 रन बनवाए हैं 09 डोंगरी बंबई की टीम ने। तो जीत हासिल करने के लिए 63 रनों की बात मायने रखती है महापुरुष 11 पिंगोली टीम को सेकंड इनिंग में। और उसी का पीछा करने के लिए महापुरुष 11 पिंगोली टीम का प्रतिनिधित्व करते हुए 2 ओपन बल्लेबाज आहिस्ता आहिस्ता मैदान के ऊपर जाते हुए लंबी साझेदारी बनवाने के हाशियत से तो महापुरुष 11 पिंगोली का प्रतिनिधित्व करते हुए 2 ओपन बल्लेबाज लंबी साझेदारी करने के इरादे से मैदान के ऊपर मौजूद। स्ट्राइक के ऊपर अजय और नॉन स्ट्राइक के ऊपर निखिल। टेनिस क्रिकेट जगत के दोनों भी जहाबाज टेनिस क्रिकेट जगत के दोनों भी जहाबाज बल्लेबाज जाने जाते हैं, पहचाने जाते हैं। आज जिस नाम से उनको जाना जाता है उस ढांचे की बल्लेबाजी सच में उतरनी चाहिए, क्योंकि ओपन बल्लेबाज के हैसियत से दोनों भी बल्लेबाजों का बल्ला चलता है। तो उसी बल्लेबाजी के ऊपर महापुरुष 11 पिंगोली टीम की बात निर्भर करती है। पहले ओवर की पहली गेंद ऑफ स्ट्रिक के ऊपर गेंद थी, उठाकर मारा। कमेंट्री कक्ष के सामने क्षेत्ररक्षक मौजूद है, कोशिश जारी, लेकिन सीधी गेंद बाउंड्री के बाहर चलती हो गई 6 रन के लिए। पहली गेंद के ऊपर बेहतरीन फुटवर्क, बेहतरीन टाइमिंग, 6 रन की अपने टीम का खाता खोला है अजय ने बेहतरीन बल्लेबाजी का दायित्व निभाते हुए। थैंक यू विजय। तो गेंदबाज की हैसियत से मनीष फिर एक मरतबा अपने रनिंग मार्क के ऊपर मौजूद। मनीष को कल्पकता और संयम दोहराते हुए गेंदबाजी का दायित्व निभाना होगा, क्योंकि उनकी हर गेंद के ऊपर टीम की बात निर्भर करती है। ऑफ स्टिक के बाहर जाने वाली गेंद को छेड़खानी करने का प्रयास किया था, भाग्यशाली रहे, नहीं तो बल्ले का कोना लेकर विकेट कीपर के दस्तानों पर समा जाती। बेहतरीन विकेट कीपिंग का दायित्व देखने का अवसर प्राप्त हुआ मालवण के इस बोर्डिंग मैदान के ऊपर। विकेट कीपर का नाम है सागर कामले। मनीष फिर एक मरतबा कमेंट्री कक्ष की ओर से रफ्तार के साथ चले ओवर द विकेट। ऑफ स्टिक के बाहर की गेंद, कितना बढ़िया फुटवर्क दिखवाया था, टाइमिंग दिखवाया था, लेकिन बेहतरीन क्षेत्ररक्षण का दायित्व शॉर्ट कवर की जगह के ऊपर तारीफ करने लायक क्षेत्ररक्षण देखने का अवसर प्राप्त हुआ। यहां पर मिसफील्ड हो जाती तो सीधी गेंद कवर बाउंड्री के बाहर चली जाती 4 रन के लिए। कुल मिलाकर स्कोर हो चुका है 63 रनों का पीछा करते हुए। 7 रन। तो 63 रनों का पीछा करते हुए 7 रन बिना कोई विकेट खोते हुए। ऑफ स्ट्रिक के बाहर की गेंद पॉइंट की दिशा के ऊपर खेला है, क्षेत्ररक्षक मौजूद है। पहले प्रयास में बैकअप करते तब तक 1 रन भागकर पूरा किया। 1 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 63 रनों का पीछा करते हुए 8 रन। पहले ओवर की अभी तक मेरे ख्याल से गेंदे डाल चुके हैं, 4 गेंदे डाल चुके हैं। गेंदबाज का नाम है मनीष, यानी कि 5वीं गेंद डालने के लिए तैयार कमेंट्री कक्ष की ओर से। रफ्तार के साथ चले स्टंप्स के बगल से ओवर द विकेट। कारपेट के सारे खेला है, लॉन्ग ऑफ की दिशा के ऊपर मिसफील्ड कर बैठे, सीधी गेंद
गेंदबाज के दस्तानों पे सुपुर्द करते तो नॉन स्ट्राइकर के ऊपर रन आउट होने का संभव था। पहले विकेट के रूप में बल्लेबाज खेमे में लौट पाते रन आउट के रूप में, लेकिन भाग्यशाली रहे किस्मत बल्लेबाज के पक्ष में। लेकिन गेंदबाज मनीष अपने क्षेत्ररक्षक के ऊपर काफी नाराज है। जो मौके मिल रहे हैं उसी का लाभ उठाते हुए बेहतरीन क्षेत्ररक्षण का दायित्व होना चाहिए, क्योंकि आउटफील्ड भी इतना बेहतर है। क्षेत्ररक्षक को हॅलो, समालोचन करताना मध्ये बोलू नका। या ठिकाणी गोलंदाजाचं जवळजवळ चौथ्या वेळी नाव बदलण्यात आलंय। सादरीकरण करताना मागून एकसारखा तुम्ही हात लावत राहिला तर स्कोरर कॉमेंटेटर दोघांनाही आंधळी कोशिंबीर खेळावी लागणार, याची दखल घ्यावी। म्हणून 12वा खेळाडू पाठवा आणि असा 12वा खेळाडू पाठवा की त्याला संघातील खेळाडूंची नावं माहिती असतील। बातों में पहले ओवर का खेल पूरा हो चुका है। पहले ओवर का खेल पूरा होने के बाद 63 रनों का पीछा करते हुए महापुरुष 11 पिंगोली टीम ने स्कोर खड़ा किया है 9 रन। महापुरुष 11 पिंगोली टीम के बारे में कहा जाए तो एक जमाना था, पिंगोली टीम का प्रतिनिधित्व करते हुए एक बेहतर ओपन बल्लेबाज हमेशा मैदान के ऊपर देखने का अवसर प्राप्त होता था। उस बल्लेबाज का नाम था नीलेश खांबल। दिखने के लिए खूबसूरत, लेकिन उससे भी ज्यादा उनकी बल्लेबाजी खूबसूरत हुआ करती थी। बेहतर फुटवर्क, बेहतर टाइमिंग, शरीर का संतुलन और खास करके निगाहें चौकन्ने रखकर बेहतर से बेहतर बल्लेबाजी का दायित्व निभा पाते थे। चाहे टेनिस क्रिकेट हो, लेदर क्रिकेट हो, अपने जमाने के बेहतर ओपन बल्लेबाज होकर रहे। वक्त गुजर गया लेकिन यादें शेष है। पिंगोली टीम का प्रतिनिधित्व करते हुए नीलेश खांबल के साथ उमेर हो, बका हो, उनका सहयोग देते थे उमेश पाटकर। अपने जमाने के टेनिस क्रिकेट जगत के बेहतर बल्लेबाज होकर रहे। सिल्वर स्टार पिंगोली का प्रतिनिधित्व उन्होंने किया। उसके बाद उन्होंने यंग बॉयज कुड़ाल के टीम में एक बल्लेबाज के हैसियत से बेहतर बल्लेबाजी का दायित्व निभाकर सिंधुदुर्ग में और सिंधुदुर्ग के बाहर अपना नाम रोशन करवाया था। टेनिस क्रिकेट जगत के एक बेहतर बल्लेबाज उस्मान पटेल मालवण के बोर्डिंग मैदान के ऊपर दिखाई दे रहे। उस्मान, आपका तहे दिल से हम स्वागत किया करते हैं। दर्शक आपकी बल्लेबाजी देखने के लिए बड़ी मात्रा में यहाँ पर मौजूद है। जिस नाम से आपको जाना जाता है उस ढांचे की बल्लेबाजी आज आपके बल्ले से हो सके, यही राह देखकर बड़ी मात्रा में दर्शक मैदान के ऊपर मौजूद है। अंपायर ने कॉल करके बतवा दिया बैटिंग चॉइस पावर प्ले। गेंदबाज कमेंट्री कक्ष की ओर से दूसरे ओवर की पहली गेंद लेकर, गेंदबाज का नाम है मनीष। ऑफ स्ट्रिक के बाहर की गेंद थर्डमैन की दिशा के ऊपर खेला है। गली के क्षेत्ररक्षक आकर बैकअप करना चाहते, तब तक 1 रन भागकर पूरा किया। कुल मिलाकर 1 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 10 रन 63 रनों का पीछा करते हुए। गेंदबाज का नाम है मनीष। मनीष फिर एक मतबा अपने रनिंग मार्क के ऊपर मौजूद। कल्पकता और संयम दोहराते हुए उनको हर गेंद परिवर्तन के दौर के ऊपर डालनी होगी, तभी रनों के ऊपर अंकुश लग सकता है, दबाव की स्थिति पैदा हो सकती है। मनीष की गेंद ऑफ स्ट्रिक के बाहर की गेंद थर्डमैन की दिशा के ऊपर खेलना चाहता और कामयाबी हासिल की, लेकिन बेहतरीन क्षेत्ररक्षण का दायित्व। जहां पर 4 रन दिखाई दे रहे थे वहां पर 1 रन के ऊपर संतुष्ट होना पड़ा, क्योंकि बेहतरीन क्षेत्ररक्षण का दायित्व देखने का अवसर प्राप्त हुआ। 1 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 63 रनों का पीछा करते हुए। पहले ओवर का खेल पूरा होने के बाद बिना कोई विकेट खोते हुए 11 रन। मनीष फिर एक मतबा अपने रनिंग मार्क के ऊपर मौजूद। कमेंट्री कक्ष की ओर से चले और द विकेट। मनीष की गेंद एक्स्ट्रा कवर की जगह के ऊपर खेला, कॉट होने का संभव, बेहतरीन क्षेत्ररक्षण का दायित्व और पहले विकेट के रूप में कॉट आउट के रूप में बल्लेबाज मैदान के बाहर चलते हो गए।
आउट होने वाले बल्लेबाज का नाम है अजय चौहान। पहले विकेट का पतन अजय चौहान के रूप में। एक्स्ट्रा कवर की जगह के ऊपर खेलना चाहता लेकिन टाइमिंग सही कर नहीं सके। गेंद काफी देर तक हवा में रही थी लेकिन वहां के क्षेत्ररक्षक की तारीफ करनी होगी। बेहतरीन क्षेत्ररक्षण का दायित्व निभाया और कॉट के नीचे आकर बेहतरीन कॉट लपक लिया और पहले विकेट के रूप में अजय चौहान को मैदान के बाहर चलता कर दिया। अजय की विकेट का पतन होने के बाद नए बल्लेबाज मैदान के ऊपर जिनका नाम है अविनाश। अविनाश को संयम बरकरार रखकर बल्लेबाजी का दायित्व निभाना होगा क्योंकि अजय चौहान जैसे जहाबाज आक्रामक तरीका आजमाने वाले, संयम बरकरार रखकर बल्लेबाजी करने वाले बल्लेबाज पहले ही खेमे में लौट चुके हैं। दबाव की स्थिति पैदा हो चुकी है, दबाव के चक्रव्यूह को भेदना है तो अविनाश को पूरी जिम्मेदारी अपने कंधों के ऊपर लेकर संयम बरकरार रखकर दिलेरी दिखवाकर बल्लेबाजी का दायित्व निभाना होगा। मनीष फिर एक मुतबा चले। ऑफ स्ट्रिक के बाहर की गेंद, सफल होकर खेलना चाहते थे मिड विकेट के ऊपर से लेकिन गेंद और बल्ले का संपर्क नहीं हो सका। गेंद विकेट कीपर के दस्तानों पे चली गई बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान से। निर्धाव गेंद काउंटिंग की गई। कुल मिलाकर दूसरे ओवर की अभी तक मनीष ने गेंदें डाली है 4 गेंदें, यानी कि 5वीं गेंद डालने के लिए अपने रनिंग मार्क के ऊपर मौजूद। मनीष की गेंद का मुकाबला करने के लिए स्ट्राइक के ऊपर अविनाश। लॉन्ग ऑन के ऊपर से खेलना पसंद किया था, क्षेत्ररक्षक मौजूद थे लेकिन वहां पर कॉट में तब्दीली कर नहीं सके। यहां पर कॉट होना चाहिए था, कॉट हो पाता तो यहां पर दूसरे विकेट के रूप में बल्लेबाज खेमे में लौट पाता, लेकिन यहां पर रन लेने का प्रयास किया गया, संयम से बिखर गए और आखिरकार दूसरे विकेट के रूप में बल्लेबाज रन आउट होकर मैदान के बाहर चलते हो गए। तिरसठ रनों का पीछा करते हुए 2 विकेट के नुकसान के ऊपर महापुरुष 11 पिंगोली टीम ने स्कोर बनवाया है सेकंड इनिंग में 12 रन। लगातार 2 विकेटों का पतन होने की वजह से पूरी तरीके से दबाव की स्थिति पैदा हो चुकी है महापुरुष 11 पिंगोली के खेमे में। दबाव के चक्रव्यूह को भेदना है तो संवर कर खेलना होगा, संयम बरकरार रखकर खेलना होगा। यहां पर साझेदारी बननी चाहिए तभी फंसी हुई नैया को किनारे पे लगवा सकते हैं। मनीष फिर एक मुतबा चले रफ्तार के साथ। ऑफ स्ट्रिक के बाहर जाने वाली गेंद को छेड़खानी करने का प्रयास किया था, स्क्वायर गेंद की मांग कर रहे थे। अंपायर ने जांचा परखा और बाद में दोनों भी हाथ समांतर रखते हुए स्क्वायर गेंद घोषित किया। अतिरिक्त रन के खाते में 1 रन जुड़ गया। उसी 1 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 13 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर 63 रनों का पीछा करते हुए। कुल मिलाकर पहले ओवर का खेल पूरा हो चुका है, दूसरी ओवर प्रगति पथ के ऊपर। दूसरे ओवर की आखिरी गेंद और उसी आखिरी गेंद का मुकाबला करने के लिए स्ट्राइक के ऊपर मौजूद है अविनाश। लाइन से भटक गए थे, ऑफ स्ट्रिक के काफी बाहर गेंद, 1 रन भागकर पूरा किया। कुल मिलाकर 22 की हैसियत से 1 रन का इजाफा और अंपायर ने यहां पर स्क्वायर गेंद घोषित की। कुल मिलाकर 2 रन का इजाफा और उन्हीं 2 रन की सहयोग से 15 रन का फासला पूरा किया है महापुरुष 11 पिंगोली टीम ने 2 विकेट के नुकसान के ऊपर 63 रनों का पीछा करते हुए। सिरसाट बॉईज संघाच्या कर्णधाराने लवकरात लवकर उमेश मांजरेकर यांच्याशी संपर्क साधायचा आहे। नाणेफेकीसाठी प्रतीक्षेमध्ये आहेत उमेश मांजरेकर।
पूरा हो चुका है। 2 ओवर का खेल पूरा होने के बाद 2 विकेट के नुकसान के ऊपर 63 रनों का पीछा करते हुए महापुरुष 11 पिंगोली टीम ने स्कोर खड़ा किया है 19 रन। निचले क्रम तक स्फोटक बल्लेबाजी मौजूद है, लेकिन शुरुआत के ओवर में लगातार 2 विकेटों का पतन होने की वजह से पूरी तरीके से दबाव की स्थिति पैदा हो चुकी है महापुरुष 11 पिंगोली टीम के खेमे में। और यही वजह थी, मैंने पहले ही कहा था कि दबाव का चक्रव्यूह भेदना है तो संयम और दिलेरी बरकरार रखकर बल्लेबाजी करनी होगी। दोनों भी बल्लेबाजों ने पूरी जिम्मेदारी अपने कंधों के ऊपर लेकर टेनिस क्रिकेट जगत के दोनों भी बेहतर बल्लेबाजों में से जाने जाते पहचाने जाते। आज जिस नाम से जाना जाता है उस ढांचे की बल्लेबाजी सच में उतरनी चाहिए, क्योंकि दोनों भी बल्लेबाजों के बल्लेबाजी के ऊपर महापुरुष 11 पिंगोली टीम की बात निर्भर करती है। तीसरे ओवर डालने के लिए गेंदबाज का नाम है आशीष। कमेंट्री कक्ष की ओर से ऑफ स्ट्रिक के ऊपर गेंद डाली थी, लेकिन कारपेट के सारे खेला लॉन्ग ऑफ की दिशा के ऊपर क्षेत्ररक्षक मौजूद थे। पहले प्रयास में बैकअप करते तब तक 1 रन भागकर पूरा किया। 1 रन की सहयोग से 20 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर 63 रनों का पीछा करते हुए कुल मिलाकर 2 ओवर का खेल पूरा हो चुका है। तीसरी ओवर प्रगति पथ के ऊपर तीसरे ओवर की अभी तक पहली गेंद डाल चुके हैं, यानी कि दूसरी गेंद डालने के लिए तैयार हो रहे गेंदबाज अपने रनिंग मार्क के ऊपर। गेंदबाज का नाम है महेश। महेश की ओर से काफी उम्मीद की जा रही है। अभी तक तो उन्होंने बेहतर गेंदबाजी की है, हर गेंद के पीछे रफ्तार है, हर गेंद के पीछे कल्पकता दोहरा रहे हैं। और यही वजह है परिवर्तन के दौर के ऊपर हर गेंद डालने के बाद बल्लेबाजों को खेलते समय काफी दिक्कत महसूस हो रही है, खुलकर खेलने का मौका नहीं मिल पा रहा है। और उसी का पूरा श्रेय गेंदबाजों को देना चाहूंगा। इतनी बेहतरीन गेंदबाजी मालवण के इस बॉर्डिंग मैदान के ऊपर साबित करके दिखाई है। 09 डोंगरी टीम के गेंदबाजों ने। क्रिकेट के लिए खूबसूरत माहौल मालवण के इस बॉर्डिंग मैदान के ऊपर, और इतने सुनहरे माहौल के दौरान बेहतर से बेहतर टीमों के बीच में मुकाबला खेला जा रहा है और इतना बेहतर क्रिकेट साबित हो रहा है। और उसी क्रिकेट की मजा लूटने के लिए कई दर्शक मैदान के ऊपर मौजूद है। राजा टॉस करून घेऊया। राजाराम वॉरियर्स आणि शिरसाट संघ पुणे या 2 संघामधील सामना थोड्याच वेळात सुरू होतोय। याची नाणेफेक करण्यासाठी मी आमंत्रित करतोय सन्माननीय दाजी सावजी यांना। त्यांच्या सोबत बाबा परब यांनी कृपया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यावं विनंती। म्हणजे 2-3 वर्षापासून बघतोय आणि खूप भारी मैदान आहे आणि नक्कीच खेळायला खूप मजा येईल। धन्यवाद नवनाथ, तुला शुभेच्छा आहे। उस्मान जी, आपका तो सभी इंतजार कर रहे मालवण वासी है। उनका ही प्यार मुझे यहाँ लेके आया। आप तो यहाँ खेलते हो, आज टॉस हार गए, आपको कोई फर्क पड़ेगा टॉस हारने का? ऐसा कुछ नहीं है टॉस हारने का फर्क, लेकिन हम लोग का इसी कुछ तो और था, अभी कुछ और है। हम लोग को मेहनत करना है, बस हम लोग को टारगेट करना है, तो हम लोग ज़्यादा से ज़्यादा टारगेट करने की कोशिश करेंगे। उस्मान जी, आप यहाँ पे बहुत साल खेल रहे, लेकिन ये साल में जो विकेट है, विकेट पे जो गेंद है वो बहुत तेज़ आ रही है, तो आपको तो प्यार होगा तेज़ गेंद से, तो आपके चेहरे पे खुशी झलक रही है, इसके बारे में आप बताओ। ये बाहर का जो विकेट है, मतलब ग्राउंड है, वो भी तेज़ है ये साल? हाँ, विकेट अच्छा है, विकेट का आउटफील्ड वगैरह सब अच्छा है अल्हम्दुलिल्लाह, और विकेट फायरी है और एक्स्ट्रा बाउंस भी हो रहा है। चलो खेलने को भी मज़ा आएगा। ऐसा लग रहा है हम लोग बहुत दिनों के बाद ऐसा लग रहा है शारजा स्टैंड वगैरह हम लोग जो खेलते हैं वैसा फीलिंग आने का मेरे को ऐसा लगता है चांस है, क्योंकि अच्छा ग्राउंड है, अच्छा खास वाला ग्राउंड है। मैं ऑल द बेस्ट बोलना चाहूँगा और कमेटी को हार्दिक शुभेच्छा देना चाहूँगा। बाबा परब जी के बारे में आपका क्या ख्याल है? बाबाची एवन एकच आहे, लेकिन त्यांच्याबद्दल काय बोलायचं आहे। थैंक यू उस्मान, थैंक यू नवनाथ, तुम्हाला शुभेच्छा, धन्यवाद। ओवर टू राजा। उस्मान पटेल, योगेश पेंडकर किंवा कृष्णा सातपुते
अलीकडच्या काळात त्याच्या बरोबरीनं खेळणारे सगळ्यांचीच नावं घेत नाही, परंतु अव्वल दर्जाचे खेळाडू म्हणून गणले जातात टेनिस क्रिकेट जगतातील. आणि असे खेळाडू ज्यावेळी येतात त्यावेळी स्पर्धेला एक स्वरूप प्राप्त होतं. आणि आज निश्चितच मी उस्मानला शुभेच्छा देतो की त्याच्या लौकिकाला साजेशी अशी फलंदाजी बहरात यावी, कारण त्याची फलंदाजी पाहण्यासाठी मालवणचे रसिक आसूसलेले दिसत आहेत. मैदानावरती अनेक आजीमाजी खेळाडू दिसत आहेत, त्यामध्ये आमच्या बाबा परब यांचे बंधू आणि एकेकाळचे अप्रतिम कल्पक बुद्धीचे गोलंदाज पप्पू परब या ठिकाणी उपस्थित आहेत. मित्रांनो, त्या काळात प्लेबॉईज मालवणचं प्रतिनिधित्व करताना पप्पू परब यांनी कल्पकता आणि संयम असा दुहेरी संगम साधून अनेक सामने एक हाती प्लेबॉईज मालवण संघाला जिंकून दिलेत. कारण आम्ही त्या काळात शाळेना दांडी मारून तो खेळ पाहण्यासाठी जायचो आणि तो अलौकिक आणि अविस्मरणीय काळ होता. दिग्गज खेळाडू होते, परंतु बक्षिसं फार मोठी नव्हती. 100 रुपयाचं 200 रुपयांचं पारितोषिक डबल विनिंगला खेळलं जायचं. आणि काल सांगितल्याप्रमाणे 3 वर्ष सातत्याने जिंकल्यानंतर फिरती ढाल प्राप्त व्हायची, त्याला कायमस्वरूपी ढाल असं म्हटलं जायचं. तर मित्रांनो, तो काळ आणि आताचा काळ जमीन आसमानाचा फरक आहे. अलीकडच्या काळात टेनिस क्रिकेट जगतात सुद्धा दर्जा असेल तर तुम्ही करिअर करू शकता, कारण मान सन्मान प्रतिष्ठा आर्थिक उलाढाल सगळ्याच सुविधा आपल्याला उपलब्ध होतात. परंतु त्या काळात त्या खेळाडूंनी झुलवलं फुलवलं टिकवून ठेवलं. आज त्याला चांगले सुगीचे दिवस आलेत असं मी म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि आज या स्पर्धेच्या निमित्तानं पप्पू परब यांना पाहिल्यानंतर तो काळ माझ्या नजरेसमोर उभा राहिला. त्यामुळे त्याचं विस्तृत अंगानं या ठिकाणी तुमच्यासमोर मांडणी करण्याचा मी प्रयत्न केला. सामन्याला पुन्हा सुरुवात होते. एकंदरीत 2 षटकांची सांगता झाली आहे. 63 धावांचा पाठलाग करताना 2 गड्यांच्या मोबदल्यात महापुरुष 11 पिंगोळी संघाच्या धावा झाल्यात 20 धावा. पुन्हा एकदा लक्ष द्या, 2 गड्याच्या मोबदल्यात 20 धावा. महेशचा ऑफस्ट्रिकवरचा चेंडू खेळण्याचा मानस होता. कॉमेंट्री कक्षाच्या समोर हवेत विसावलेला चेंडू झेलात रूपांतर करण्यासाठी प्रयत्नशीलता दाखवली. अप्रतिम क्षेत्ररक्षणाचं प्रात्यक्षिक. 3रा गडी माघारी परततोय झेलचितच्या रूपात. डीजे स्तरावरती सध्याच्या घडीला कार्यरत आहेत. आणि त्यातीलच एक अव्वल दर्जाचं मैदान मालवणचं हे बोर्डिंग मैदान. आणि या मैदानावरती अनेक दिग्गज खेळाडू आपला खेळ धावसंख्या झाली 21. पुन्हा एकदा गोलंदाज चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय कॉमेंट्री कक्षाच्या दिशेने. राजा 1 सेकंद फक्त. मित्र हो, निलेश राणे चषक 2022 या स्पर्धेला भेट देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँक उपाध्यक्ष आदरणीय अतुलजी काळशेकर साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत. मी बाबा परब यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. सन्माननीय काळशेकर साहेब यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. बाबा परब मित्रमंडळ आणि मालवण स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या वतीने अतुलजी काळशेकर यांचं मनपूर्वक स्वागत. एकंदरीत धावसंख्या झाली आहे 22. 3 गड्यांच्या मोबदल्यात 63 धावांचा पाठलाग करताना अनेक दिग्गज खेळाडू मालवणच्या बोर्डिंग मैदानावरती खेळण्यासाठी आसूसलेले असतात. नेमकं ते मला विस्तृत अंगानं तुमच्यासमोर मांडायचं होतं. नेमक्या त्याच वेळी शिंदे सरांनी कॉल करून सांगितलं या ठिकाणी प्रमुख पाहुणे आलेत आणि त्यांचं आगत स्वागत करायचं आहे. त्यामुळे सादरीकरणाला
विराम द्यावा लागला. अशा अनेक गोष्टी कार्यक्रमाच्या माध्यमातून सातत्याने होत असतात. त्यामुळे मायबाप रसिकांनी त्या समजून घ्या, कारण ह्या सगळ्यांचा हातभार या स्पर्धेला लाभलेला आहे. त्यामुळे त्यांचं आगत स्वागत करणं, त्यांचे आभार मानणं स्पर्धेच्या अनुषंगानं क्रमप्राप्त आहे. गोलंदाज महेश कॉमेंट्री कक्षाच्या दिशेनं पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. एकंदरीत तिसऱ्या षटकातील चेंडू पूर्णत्वास गेलेत ते 5 चेंडू, म्हणजे शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय तो महेश. लॉंगऑफच्या दिशेनं खेळण्याचा मानस, अप्रतिम क्षेत्ररक्षणाचं प्रात्यक्षिक, एका धावेवरती समाधान मानावं लागलं. एकंदरीत 3 षटकांच्या सांगतेनंतर धावसंख्या झाली 63 धावांचा पाठलाग करताना 3 गड्यांच्या मोबदल्यात 24 धावा. महापुरुष 11 पिंगोळी संघात खालच्या क्रमांकापर्यंत खोलवर पसरलेली फलंदाजी. निश्चितच या ठिकाणी जी पार्टनरशिप बहरात येते त्याच्या सातत्य राखणं गरजेचं, कारण खालच्या क्रमांकाचे फलंदाज आक्रमक फलंदाजीचं प्रात्यक्षिक घडवण्यासाठी माहीर मानले जातात. आता चेंडू शिल्लक राहिलेत ते 18 आणि त्या 18 चेंडूवरती जिंकण्यासाठी आवश्यक आहेत त्या धावा 39 आणि त्या 39 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जातो ते उगवत्या शैलीत विस्तृत अंगानं मांडणी करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मालवण तालुक्याचे सुपुत्र आणि अव्वल दर्जाचे कॉमेंटेटर श्याम वाक्कर आपल्या समोर सज्ज होत आहेत. श्याम, नेट प्रॅक्टिस थोडी बंद करा तिथे. नेट प्रॅक्टिसला परमिशन नाही आहे. मॅच चालू आहे आतमध्ये, नेट प्रॅक्टिसला परमिशन नाही. धन्यवाद सामंत सर. 14 विद्या 64 कलांचा अधिपती गणपती गजानन महाराज, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि येथील ग्रामदेवता या सर्वांना विनम्र अभिवादन करून मी श्याम वाक्कर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. बाबा परब मित्रमंडळ आणि मालवण क्रिकेट असोसिएशन आयोजित ही डे नाईट क्रिकेट स्पर्धेचा आज 3रा दिवस. 3ऱ्या दिवसातील पहिला महत्त्वाचा सामना मैदानामध्ये चालू आहे. दुसऱ्या इनिंगची सुरुवात झालेली आहे. 3 षटकं झालेली आहेत. 4थं षटक प्रगतीपथावरती आहे आणि धावसंख्या आहे 26 धावा. 63 धावांचा पाठलाग करताना ऑफस्टम्पच्या बराच बाहेरचा चेंडू. पुन्हा एकदा पंच वाईट बॉलचा इशारा करतायत, म्हणजे धावसंख्या पोचेल ती 27 या धावसंख्येवरती. 63 धावांचा पाठलाग करायचा आहे. तो फलंदाजी करणारा संघ महापुरुष पिंगोळी संघ. या ठिकाणी 1 धाव पूर्ण करतायत फलंदाज, म्हणजे धावसंख्या पोचेल 28 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. या स्पर्धेसाठी खूप चांगली पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. एमरोज अल्मेडा असतील, उमेश मांजरेकर सर असतील, मंगेश धुरी सर असतील, दीपक धुरी सर खूप चांगलं योगदान या स्पर्धेसाठी देत आहेत. आता स्ट्राईकवरती फलंदाज असेल सचिन खेळण्यासाठी सज्ज. या चेंडूवरती रिव्हर्स स्वीपचा फटका. काय देखणं क्षेत्ररक्षण करतोय, काय सुंदर क्षेत्ररक्षण करतोय आपल्या संघासाठी. रोहन त्या ठिकाणी खूप चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. 3 धावा वाचवतोय आपल्या संघासाठी. धावसंख्या पुन्हा एकदा 1 धावेने वाढताना दिसेल. 29 धावा 63 धावांचा पाठलाग करायचा आहे. 4थं षटक प्रगतीपथावरती असेल आणि 5वा चेंडू 4थ्या षटकातील घेऊन येईल तो गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज मनीष.
यावेळी मात्र खूप चांगला चेंडू, टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळी घेतो यष्टी रक्षक, मात्र आपलं काम चांगलं बजावताना दिसतो यष्टीच्या मागे. एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय बऱ्याच वेळानंतर. 63 धावांचा पाठलाग करायचा. एखाद दुसरा मोठा फटका हा अपेक्षित असेल, कारण शेवटच्या 12 चेंडूंवरती बऱ्याच धावा अपेक्षित असतील असं वाटतंय, कारण 4थं षटक प्रगतीपथावरती शेवटचा चेंडू. यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, यावेळी खूप चांगला प्रयत्न करतोय तो गोलंदाज आणि त्या ठिकाणी धावबाद करण्याची संधी आहे आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात या ठिकाणी फलंदाज धावबाद होऊन मैदानाच्या बाहेर येईल. अजून एक हादरा बसतोय, म्हणजे 4था हादरा या ठिकाणी बसतोय तो महापुरुष पिंगुळी संघाला. 63 धावांचा पाठलाग करताना 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या असेल ती 3 गड्यांच्या मोबदल्यात, माफ करा 4 गड्यांच्या मोबदल्यात 30 धावा, म्हणजे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 33 धावांची गरज. 12 चेंडू 33 धावा हे आव्हान असेल महापुरुष पिंगुळी संघासमोर. या पुढचा सामना राजाराम वॉरियर्स तळवडे आणि शिरसाट स्पोर्ट पुणे या 2 संघादरम्यान होईल. धावांची गरज हे जिंकण्यासाठी फलंदाजी करणारा संघ महापुरुष पिंगुळी संघ. आजच्या दिवसामध्ये खूप मजा येईल मित्रांनो. आजच्या दिवसामध्ये तारे आहेत, सितारे आहेत, कमाल आहेत, धमाल आहे, कारण आजच्या दिवसामध्ये टेनिस क्रिकेट जगतातील मोठी मोठी नावं आपल्याला पाहायला मिळतील खेळताना. या मैदानावरती उस्मान पटेल असेल, बिलाल शेख असतील, अजित मोहिते असेल, थॉमस डायस असेल, सुमित डोंगडे असतील, माफ करा सुमित ढेकणे असतील. कालच्या दिवसामध्ये आपण सुमितला पाहिलं होतं. या आजच्या दिवसामध्ये सुमित ढेकणे आपल्याला पाहायला मिळतील. त्याचप्रमाणे बबलू पाटील, मोठे मोठे सितारे आहेत आजच्या दिवसामध्ये. खूप मजा येईल, सामने खूप रंगतदार होतील. स्ट्राईकवरती असेल सचिन, नॉन स्ट्राईक एंडवरती असेल लारा आणि गोलंदाजी मार्कमध्ये प्रतीक गोलंदाजीचा भार सांभाळतोय. आता मात्र जिंकण्यासाठी 12 चेंडू 32 धावा. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न, पंचांचा काय इशारा येईल? लेगबाईचा इशारा येतोय पंचांचा. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव या ठिकाणी लिहिली जाईल. धावसंख्या वाढताना दिसेल. 32 धावा. आता मात्र गरज असेल 31 धावांची, ती उरलेल्या 11 चेंडूमध्ये. 31 रिक्वायर्ड इन 11 बॉल. 11 चेंडू 31 धावा. मोठे धमाके करावे लागतील, मोठे प्रहार करावे लागतील, आघात करावा लागेल गोलंदाजावरती. तो फलंदाजाला कोणता फलंदाज हे रिक्स उठवेल ते पाहायचं आहे. यावेळी मोठा फटका मारलाय, चेंडू हवेत आहे, मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या डोक्यावरून चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी. सामना निश्चितच रंगतदार होईल मित्रांनो. वेळ काढायचा नाही आहे, कारण आजच्या दिवसातील बरेच सामने अजून व्हायचे आहेत. त्यामुळे जरा लवकरात लवकर सुरुवात करा. 10 चेंडू 25 धावा. खूपच रंगतदार असा मैदानामध्ये सामना. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला दिसतोय प्रतीक. यावेळी पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न, पण बॅटच्या पट्ट्यात नीट चेंडू येत नाही. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, तो फिल्डिंग करतो, थ्रो करतो, तोपर्यंत 1 धाव पूर्ण होईल. 39 39 धावा.
63 धावांचा पाठलाग करताना आता 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 24 धावांची गरज. 9 चेंडू 24 धावा. मैदानामध्ये जो सामना चालू आहे महापुरुष पिंगुळी आणि मुंबई 09 डोंगरी. 09 बद्दल थोड्या वेळाने आमचे बादल सांगतील, तुम्हाला बरीच माहिती देतील. यावेळी मात्र बॅटच्या वरच्या पट्ट्यामध्ये चेंडू लागतोय, झेल घेण्याचा प्रयत्न, थोडंसं क्षेत्ररक्षण खराब होतंय. प्रयत्न तर खूप चांगला होता क्षेत्ररक्षकाचा. 1 धाव मिळेल. 40 धावसंख्या. अजूनही 23 धावांची गरज आणि चेंडू शिल्लक असतील 8 चेंडू 23 धावा. यानंतर एक मोठा घमासान आपल्याला दिसेल मैदानावरती. उस्मान पटेल आपल्याला खेळताना दिसतील, रायगडचा टायगर. बरेच प्रेक्षक आज त्यांना पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित होतीलच थोड्या वेळाने. एक टेनिस क्रिकेट जगतातील मोठं नाव उस्मान पटेल आपल्याला थोड्या वेळाने दिसतील या सामन्यानंतर. पुन्हा एकदा प्रतीक गोलंदाजी मार्कवरती. यावेळी बॅकफुटवरती जाऊन पुन्हा एकदा पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न, पण चांगलं कमबॅक गोलंदाजाचं. एक खराब चेंडूवरती प्रहार केला होता, पण त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक केलंय प्रतीकने. चांगली गोलंदाजी करतोय मैदानामध्ये, बांधून ठेवलं या फलंदाजाला. आता मात्र 7 चेंडू शिल्लक असतील आणि 23 धावांची गरज. 7 चेंडू 23 धावा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेतच आहे, क्षेत्ररक्षक आहे आणि झेल टिपतोय, म्हणजे अजून एक गडी बाद होईल. 5वा हादरा बसेल तो महापुरुष पिंगुळी संघाला. आणि आणि आता मात्र स्ट्राईकवरती असेल, माफ करा, बाद झालेल्या फलंदाजाचं नाव होतं लारा. स्ट्राईकवरती असेल संदेश, नॉन स्ट्राईक एंडवरती असेल सचिन. सचिन आणि लारा ही नावं घेताना थोडीशी गंमत वाटेल आपल्याला. ब्रायन लारा, सचिन तेंडुलकर, ती जोडी या ठिकाणी फोडण्यामध्ये यशस्वी ठरतोय तो गोलंदाज प्रतीक. 6 चेंडू 23 धावा. शेवटचं षटक कोण हाताळेल? साहिल येतोय, गोलंदाजीचा भार सांभाळतोय, मोठी जबाबदारी असेल. आणि स्ट्राईकवरती एक नौका फलंदाज आपल्याला दिसतोय संदेश. 6 चेंडू 23 धावा. खूप चांगलं कॅमेरा वर्क आपल्याला पाहायला मिळतं आहे. आमचे यूट्यूब लाईव्ह प्रेक्षेपण या ठिकाणी सादर करतायत गौरव सावंत आणि त्यांची पूर्ण टीम. यावेळी मात्र किती सुंदर फटका, स्टँड अँड डिलिव्हर, चेंडू काऊ क्षेत्रामध्ये 6 धावांसाठी. व्यासपीठावरती नगरसेविका पूजा करलकर या उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्याची विनंती मी नितीन मांजरेकर यांना करतोय. त्यांनी त्यांचं स्वागत करावं. नितीनजी, लोकमान्य मल्टीपर्पज लिमिटेड बँकचे मॅनेजर, अष्टपैलू खेळाडू नितीन मांजरेकर, आपण कृपया नगरसेविका पूजा करलकर मॅडम यांचं स्वागत आपण करावं.
5 चेंडू 17 धावा. पुन्हा एकदा पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र चांगलं कमबॅक गोलंदाजाचं, चांगली गोलंदाजी करतोय, चांगलं कमबॅक करतोय. त्याच्या अगोदरच्या चेंडूवरती एक मोठा प्रहार केला होता. 4 चेंडू 17 धावा. शेवटचं षटक हाताळतोय तो साहिल आणि संदेश मात्र आल्या आल्याच आपले इरादे स्पष्ट करतोय. 4 चेंडू 17 धावा. पुन्हा एकदा चांगला चेंडू, खूप चांगला चेंडू, चांगली गोलंदाजी साहिल याच्याकडून पाहायला मिळते. निलेश राणे चषक 2022 साठी या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आदरणीय संदेश सावंत साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत. त्यांच्यासोबत कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे साहेब यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. दोनही मान्यवरांचं आणि त्यांच्यासोबत आलेल्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. बाबा परब मित्रमंडळ आणि मालवण स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी बाबा परब यांना विनंती करतो की त्यांनी सन्माननीय संदेशजी सावंत यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. दोन चेंडू 17 धावा. रिव्हर्स स्वीपचा प्रयास करतोय. त्या ठिकाणी हवेत चेंडू आहे. क्षेत्ररक्षक पाठीमागून धावतोय. चेंडू कणकवली नगराध्यक्ष समीरजी नलावडे यांचंही स्वागत बाबा परब पुष्पगुच्छ देऊन करतील. सन्माननीय बंड्या गांगण यांचंही स्वागत.